विषय 9. माझ्या एकांकिकेचं नाव आहे चुलीवरचा आमरस. ए आई 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 ग अगं ये ना लवकर, मी बोलवते तुला. आई प्लीज लवकर ये. आलीस? अगं आई मी काय म्हणत होते, तू मला काय बक्षीस देणार? अगं म्हणे कसलं बक्षीस? अगं आई काल नाही का चुलीवरचं जेवण या चित्रकला विषयात माझा पहिला नंबर आला. अच्छा, म्हणजे हे विसरलीस ग? हे कसं विसरतेस? जर माझ्या काही चुका झाल्या तर तू मला किती वेळा ऐकवत असतेस. एखाद्या विषयात मला कमी मार्क पडले तर तू वर्षभर मला बोलत असतेस, आणि मी जर ताईला काही उलट बोलत तर तू म्हणे ताई किती वेळा मला डिवचता, आणि हे मात्र विसरलीस. विसर ग बाई, तू विसरच. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणत होते की मला एक बक्षीस हवं. ओळख बघूया. ओळख कानातले? छे छे, कानातले तर नकोच ना, आणि गळ्यातले तर तेही नको. भावली? अगं भावली तर तीही नको. हल्लीस? आता हल्ले म्हणलं लगेच उत्तर सांगते. हल्लीस हल्लीस? हा, तर मला की नाही एक भन्नाट बक्षीस हवंय. चुलीवरचा आमरस. म्हणे आमरस चुलीवरचा, हे कसलं मध्ये फार पडलास? अगं तू नाही का म्हणत कुठल्या पण गोष्टी असल्या की त्या चुलीवर छानच लागतात. हे बघ, चुलीवरचं जेवण, चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण. तूच तर नाही का म्हणत अगदी अंघोळीचं पाणी सुद्धा चुलीवर तापवलं की त्याला मातीचा छान वास येतो की नाही? अगं मग सगळ्या गोष्टी चुलीवर छान लागतात तर चुलीवरचा आमरस पण छानच लागतं की नाही? अगं मी नेहमी बरोबरच बोलत असते. उगीच मला लोक म्हणतात मला काही अक्कल नाही, मी पिडलो काय. अगं काय तर मला इतकी टीक असते माहिती आहे, मला सारखी म्हणत असते तिच्या मेंदूला किती शिट्ट्या दिल्या काय नाही. पण आता मी ताईला सांगणार माझ्या मेंदूला शिट्ट्या वगैरे काही नाही दिल्या, माझा मेंदू चुलीवरचा आहे. अगं हसतेस काय अशी? हा, हसण्यावरच मला काहीची गंमत येते. काय काय झालं, मला लागली होती भूक म्हणून बाबांना काय म्हटलं, बाबा आपण पिझ्झा मागूया का? तर बाबा म्हणतात कसे बघा, म्हणे तुला चुलीवरचा पिझ्झा खायचा आहे का? मागवतो मग मी नेटवर. मी काय म्हटलं, बाबा नको पाहिजे तुमचा चुलीवरचा पिझ्झा, त्यापेक्षा आपण काय करूया, मॅकडी मध्ये जाऊया नाहीतर पिझ्झा हट मध्ये मागवून घेऊया आणि खाऊया. अगं त्यात तुझं बरं झालं, तू गेलीस तिकडे भिशीला, तुला जवळायला बाबा म्हणाले ती चुलीवरचा मिसळ खाते तर आपण चुलीवरचा पिझ्झा खाऊ, त्यात काय वेगळं? अगं आणि तुला इतकं सांगू सारखा मेसेज येत होता तुम्ही वेटिंग लिस्टवर आहात, आणि अखेर 9 वाजता मेसेज आला पिझ्झा संपला. आई मला इतका राग आला होता, सांगू इतका राग आला होता की त्या पिझ्झाला गावात चुलीत टाकावं असं वाटत होतं. आई तो चुलीत टाकायला पण उरला नव्हता ग, संपला होता ना. आज तर म्हणे बाबा चुलीवरचा फरसाण आणणार आहेत, फरसाण. हा मिळतो. अगं बाहेर बोर्ड लागलाय म्हणे इथे चुलीवरचा फरसाण मिळतो. नाही कालच आणणार होते अगं, पण त्यांना भरपूर उशीर झाला ना म्हणून नाही आणणार. काय म्हणालीस? काल त्या पिझ्झा नंतर मी काय खाल्लं? अगं बाबांनी तंबी दिली होती तशी, तुला काय सांगायचं नाही म्हणून. हे बघ, पण तू आता मला विचारतेस म्हणून सांगते. हा, बाबांना सांगायचं नाही. काल की नाही त्या चुलीवरच्या पिझ्झावाल्याने म्हणे चुलीवरच्या त्या पिझ्झा सोबत चुलीवरचा मोबाईल फ्री ठेवला होता. मग काय, तोच त्याने आकर्षक पॅक मध्ये रॅप करून पाठवला आम्हाला. काय किती रुपये घेतले? आई पैशाचं काय नक्की नाही, 200-250 घेतले असतील. अगं म्हणे 200 कर्म माझं. अगं आई तुझं कुठलं कर्म म्हणतेस, इथं माझंच कर्म कुठंतरी आडवायला आणि मला तुझा व्हील मोबाईल खायला लागला. त्यापेक्षा ना तू करतेस ना तो मोबाईल कितीतरी छान लागतो. आवडत नाही ना मला म्हणून नाही. काय चुलीवरचा चांगला लागतो? हो
बरं आई, मला भरपूर भूक लागली. काहीतरी कर ना गं. आणि हो, काहीतरी असं मला काहीतरी गरम गरम खायला दे. आणि सोबत आमरस पण दे चुलीवरचा. आहा, आमरसच दे, चुलीवरचा नको. तूच तर म्हणालीस ना आमरसाला तर गॅस काहीच नाही लागत. लवकर दे हा.